माझं हळदी-कुंकू आणि श्लोकचं बोरन्हाण मात्र खूप खूप म्हणजे खूपच छान झालं आणि ही जी काही साडी आहे ना, ही माझी श्लोकच्या पहिल्या बोरन्हाणची आहे आणि आज होतं शेवटचं बोरन्हाण, तर मी तीच वेअर केलेली होती. कार्यक्रम जेवढा छान झाला ना, तेवढाच पसारासुद्धा घरभर झालेला होता. हॉलपासून किचनमध्ये आणि किचनपासून बेडरूमपर्यंत. सगळीकडे लाह्या, बोरं, काही काही इतका पसारा होता ना, सगळीकडे कचरा कचराच होता. पण आहोंनी मात्र आज मला खूपच मोठी मदत केली होती. ती म्हणजे स्वयंपाकाला सुट्टी देऊन टाकली होती. आम्ही पिझ्झाच मागवला आणि पिझ्झा पार्टी करून घेतली. त्यामुळे मला या पसाऱ्याचं काहीच वाटलं नाही. पण हळदी-कुंकू आणि जेव्हा बोरन्हाण होतं ना, तर त्या दिवशी माझा दिवस पूर्ण धावपळीचा होता आणि तो व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे. नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तो बघा. कसा होता माझा हळदी-कुंकवाचा दिवस. आजच्या डेकोरेशनपासून ते रात्री झोपेपर्यंत जो काही पसारा होता, तर तो मी एकटीने नाही बरं का, माझ्या आरूने सुद्धा मला आवरू लागलेला आहे. इतका सारा पसारा होता, कुठून सुरुवात करू काही कळतच नव्हतं. पण आरू म्हणणे, "मी पण तुला मदत करणार आहे." त्यामुळे त्याने सुद्धा मला खूप मदत केली. तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही मॅट होत्या, गालिचा होता, ते सगळं झटकून घेतलं. सगळ्या ज्या काही लाह्या वगैरे होत्या ना, त्या सगळ्या गोळा केल्या एका ठिकाणी. सगळी घरं स्वच्छ झाडून घेतली. त्यानंतर रात्रीच मी सगळी घरं पुसून सुद्धा घेतली. कारण उद्या आरूच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे. त्यामुळे उद्या सकाळी-सकाळी तिकडे जावं लागणार आहे आणि संध्याकाळी श्लोकच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शनसुद्धा आहे. त्यामुळे म्हटलं आत्ता सगळं आवरून घ्यावं आणि आज इतकी थकलेली आहे ना, उद्या मी कधी उठेल काही सांगताच येणार नाही. त्यामुळे रात्री सगळं आवरून घेतलं. रात्रीचे 11:45 वाजले होते आवरायला आणि झोपायला. चलो बाय.